सांगली महापालिकेच्या संग्रहालयात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर. पिंजऱ्यात पक्षी नाहीत, भंगार मात्र ठासून भरलंय. सांगली महापालिकेने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या पक्षी संग्रहालयाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. संग्रहालयाच्या परिसरात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर वाढला आहे. पक्ष्यांच्या पिंजऱ्यात भंगार आणि निरुपयोगी वस्तू अशाच पडून आहेत. पक्षी संग्रहालयाचे उद्घाटन होऊन 1.5 महिना लोटला तरी पक्ष्यांचा किलबिलाट अजूनही ऐकू आलेला नाही. महापालिका मुख्यालयालगतच्या प्रतापसिंह उद्यानात 2,16,00,000 रुपये खर्चून पक्षी संग्रहालय उभं करण्यात आलंय. यात पक्ष्यांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड, कॉन्क्रीट शेड, पक्ष्यांची घरटी, पाणी आणि खाद्य साठवण्याचे भांडार, पक्ष्यांची माहिती देणारा फलक, लॉन बगीचा आदींचा समावेश होता. संग्रहालयाचं काम पूर्ण होण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांची बदली झाली. पदभार सोडण्यापूर्वी म्हणजेच 5 एप्रिल रोजी तत्कालीन आयुक्त गांधी, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत या पक्षी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले. पण त्यानंतर संग्रहालयाच्या कामात कुठलीच प्रगती झालेली नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन पक्षी संग्रहालय सांगलीकरांसाठी खुलं होईल अशी आशा होती. पण आता मे महिना संपत आला तरी या संग्रहालयात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आलेला नाही. त्यात आता तिथे गाढवांचा वावर दिसून आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी संग्रहालय परिसरात भेट दिली असता तेथे पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर दिसून आल्याने त्यांनी उपरोधिक शब्दात महापालिकेवर टीका केली आहे. ते म्हणाले, पक्षी संग्रहालयात पक्ष्यांचा आवाज ऐकायला गेलो होतो, तेथे गाढवांचा आवाज ऐकून परतावं लागलं. संग्रहालय परिसरातील मोठ्या पिंजऱ्यांमध्ये पक्ष्यांऐवजी टाकाऊ साहित्य, भंगार, विविध निरुपयोगी वस्तू साठवून ठेवण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी मोठा खर्च केला, मात्र देखभाल आणि व्यवस्थापनाऐवजी अभावी हा प्रकल्प सध्या दुर्लक्षित अवस्थेत नेल्याचं चित्र दिसत आहे. गाढव संग्रहालय आणि टाकाऊ साहित्याचं अनोखं संग्रहालय उभं केल्याबद्दल महापालिकेचे शतश आभार असा उपरोधिक टोला सतीश साखळकर यांनी लगावला आहे. आणि त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नमस्कार. आज सकाळी सांगली शहरात रविवारच्या निमित्त कामानिमित्त फिरत असताना सांगलीतील पक्षी संग्रहालय जे तत्कालीन आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलं होतं, त्याला स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या बघितल्या, चांगले चांगले पक्षी बघितले होते. आज रविवार आहे म्हणजे सहज चला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रतापसिंह उद्यान येथील पक्ष्यांचा आवाज ऐकण्यासाठी गेलो. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. तिथं एकही पक्षी दिसून आला नाही. मात्र गाढवं मात्र मुक्त संचार करून जणू काही महापालिकेने गाढवांचाच संग्रहालय चालू केले असा भास मात्र तिथे गेल्यावर निर्माण झाला व पाहायला मिळाला. त्यामुळे मनसोक्त गाढवांचा आवाज लई दिवस झाला ऐकला नव्हता, तो आज महापालिकेच्या कृपेनं ऐकला. मात्र या निमित्तानं समस्त सांगलीकरांच्या वतीनं महानगरपालिका प्रशासन असेल, पदाधिकारी असतील की 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च करून गेल्या 4 वर्षापासून प्राणी संग्रहालय किंवा पक्षी संग्रहालयाचं जे काम चालू आहे त्याचं नेमकं काय झालं, तर त्या पक्षी संग्रहालयामध्ये त्या पिंजऱ्याचे फोटो काढले, बघितलं तर त्या ते भंगाराचं साहित्य किंवा भंगारांचं साहित्याचं संग्रहालय काय केलंय असा जणू नवीन अभिनव प्रयोग हा महापालिकेने केलेला आहे. या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, तात्काळ ते पक्षी संग्रहालय कुठे गेले, पक्षी कुठे गेले त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच आपल्या 1971च्या युद्धाचं प्रतीक असलेला जो रणगाडा आहे तो परिसर बंदिस्त करण्यात यावा व तिथं फक्त माणसांनाच 2 वेळेला प्रवेश देऊन त्याची सुरक्षा करण्यात यावी, अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.